उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार आहे। जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। की ज्यांना स्वतः मनानं बसायचं, स्वतःच्या मनानं असेच बसणार आहेत, कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही कोणावरतीच। त्यामुळे ज्याला स्वतःच्या मनाने बसायचं, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही। इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतं। ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचे। या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल। पण नाही कोणी बसलं तरी मी बसणार आहे, कारण काही काहींना नाही कोणी बसलं याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत, नाही उपाशी बसू शकत। उद्या तारीख होईल डिक्लेअर। दादा म्हणजे याची गिनीज बुकात सुद्धा नोंद घेतली जाईल। नेमकं साधारण किती लोक जे आहेत ते या उपोषणाला बसू शकतात, कारण खूप मोठ्या पद्धतीने संख्या असू शकते। जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय, जगाच्या पाठीवर असं आमरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसेल, होऊ शकतं। परंतु सगळीच काळजी करायला लागते, सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील। राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, कोकण असो, विदर्भ असो, खानदेश असो, मराठवाडा असो, घराघरातून मराठी बसतील। पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काहीला सहन होत नाही, काहीला होतंय, काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते। त्याच्यामुळं बंधन नको, असं मी आता ठरवलं की बंधन नको। तुम्हाला मनाने बसायचं तर बसा।